अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. एकदम घट्ट नाही, एकदम पातळ नाही, अगदी रसरशीत झालेली आहे आणि सुवास तर एकदम आहा एक नंबरच. नमस्कार मंडळी, सुप्रभात. होममेकर विधू व्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे. आणि आज सर्वप्रथम सर्वांना भोगीच्या शुभेच्छा. पुरणाची पोळी नसते, भोगीची भाजी. भोगीच्या भाजीची तयारी सुरू आहे. हा ऑरेंज आहे, रेवाकडे ऑरेंज आहे. हा रेवाकडे ऑरेंज. कसं आहे रेवाचं ऑरेंज सांगा कमेंट मध्ये. छानपैकी भोगीच्या भाजीसाठी मला मदत करतोय है ना. त्याच्याकडे आहे मटार आणि पावटे दिलेले आहेत सोलण्यासाठी, त्याला खूप आवडतात सोलायला. आणि ते अजून फळभाज्या आहेत, त्या मी धुवून ठेवलेल्या आहेत चाळणीमध्ये. आणि नंतर आता मी त्या चिरणार आहे. जो हिरवा मसाला आहे ना तो निवडायला रेवाकडे खुर्ची. हा रेवाची खुर्ची बघा. तुम्ही कोणकोणत्या भाज्या आणल्या मला कमेंट मध्ये सांगा. मला जेवढ्या भाज्या मिळाल्या ते सगळ्या मी घेऊन आले आहे जवळूनच. जास्त काही बाजारात लांब गेले नाहीये मी. तर इथे मी आज पालेभाज्या घालत नाहीये. काय नाही बघते. आणि बघ ते बघ पप्पा इडली नाश्ता. आणि हा असं काही इडली नाश्ता केला होता, ते इडली खातायत. पप्पांचा नाश्ता राहिलाय आमच्या. आणि हे बघा काय आणले पप्पांनी आमच्या. हे बघा. खाली बस, खाली बस. आले बस ना मांडीवर मम्मीच्या. प्लीज प्लीज बेटा. पप्पांनी काय आणलं होतं, हे मिल्क केक म्हणजे त्याला कुंदा कसं आहे सांग. हे खाऊन बघ बेटा, एक खाऊन एक खा. शानी येले वा. हे बघ हे बघ मी व्हिडिओ मध्ये दाखवते. खोकला झाला. हा कोण पाण्यामध्ये खेळायला सांगत. एक खाऊन बघ, एक खाऊन तर बघ बेटा. नाही ठीक आहे चालेल, नको खा, नंतर खा. हा तुला बरं वाटेल. तर भोगीच्या भाजीसाठी मी या भाज्या घेतलेल्या आहेत. इथे घेतलेले आहेत गाजर, त्यानंतर इथे घेतलेली आहे फरसबी, कांदा, फ्लॉवर, आणि इथे मध्ये घेतलेले आहेत मटार आणि पावटे. तर आपल्याला ज्या ज्या भाज्या आवडत असतील आणि ज्या ज्या असं वाटत असेल की समोर दिसत आहेत फ्रेश आहेत, त्या सर्व भाज्या आपण घेऊ शकतो. यामध्ये पालेभाज्यासुद्धा खूप जणं घालतात. पालक, मेथी, चाकवत, चुका, जे काही मिळेल ते. पण आमच्या घरी सगळ्यांनाच पालेभाज्या आवडत नाहीत. काही ठराविकच पालेभाज्या आवडतात, तर त्याच्यामुळे मी यात पालेभाज्या घालत नाही आहे. वांगी आणि बटाटे मी पाण्यात ठेवलेले आहे, कारण वांगी आणि बटाटे चिरून ठेवले तर ते काळे पडतात. आणि याच्यामध्ये मी घेतलेली आहे धुतलेली फ्रेश कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, एक छोटंसं आलं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, आणि इथे घेतलेलं आहे कोकम. आता मी इथे टोमॅटो वापरत नाही म्हणून मी इथे कोकम घेतलेला आहे. तुमच्याकडे टोमॅटो असेल तर कोकम वापरण्याची किंवा चिंच वगैरे वापरण्याची आवश्यकता नाही आहे. टोमॅटोचा आंबटपणा पुरेसा आहे या भाजीला. मुठभर शेंगदाणे, आणि त्यानंतर एक छोट्या वाटी खोबऱ्याचे काप, आणि इथे मी घेतलेले आहेत तीळ. तर तीळ आपल्याला जसे आवडतात, जितके आवडतात तेवढे आपण घेऊ शकतो. जास्तीत जास्त तीळ वापरले तर जास्त अजून चांगलं. इथे मी 4 मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत, आणि हे अनपॉलिश तीळ आहेत. जे आपल्याकडे तीळ असतील घरामध्ये ते आपण घेऊ शकतो. तर इथे मी पसरट कढई घेतलेली आहे, आणि याच्यामध्ये मी आधी शेंगदाणे भाजून घेते. बाजूला काढून ठेवते. इथे सुक्या खोबऱ्याचे काप घालते. गरम झालेलं आहे लालसर, पण काढून ठेवते. त्यानंतर यात घालते थोडेसे तीळ. तीळ पण इथे काढून ठेवते मी. तर याच कढईमध्ये तेल घालते. तेल थोडं हात सोडून घालायचं. त्यानंतर यामध्ये घालते मोहरी. मोहरी चांगली उडाली आहे, हळद घालते, आणि थोडासा हिंग. याच्यामध्ये कांदा घालते. आधी कांदा चांगला परतून घेते गुलाबी रंगावर.
तर कांदा इथे परतून होते तोपर्यंत आपण हे आता मगाशी गरम करून ठेवलेलं होतं ना, ते थोडंसं थंड झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, तीळ आणि शेंगदाणे पहिल्यांदा बारीक करून घेते. आणि ह्या बाकीच्या सगळ्या भाज्या आहेत ते मी घालते. पहिल्यांदा गाजर, फ्लॉवर, मटार, पावट्या आणि ते फरसबी आहे, वांगी आणि बटाटा आहे पाण्यामध्ये, ते सुद्धा घालते. सर्व भाज्या घातल्या. त्यानंतर थोडंसं मीठ घालते आधी, जेणेकरून ह्या भाजीला स्वतःचंच पाणी सुटेल. इथे हे जे भाज्यांचं ताट होतं हेच तोपर्यंत मी याच्यावर झाकून ठेवते. शेंगदाणा, तीळ आणि खोबरं मस्तपैकी बघा वाटून झालेलं आहे, एकदम बारीक, आणि खूप सुंदर सुगंध येतोय. कारण तिळाचा जो छान एक खमंग वास येतो आहे आणि खोबऱ्याचा सुद्धा छान येतोय. आता याच्यामध्ये मी हे बाकीचा हिरवा मसाला आणि आलं, कोथिंबीर सगळं टाकते. आता हिरवा मसाला सुद्धा मस्तपैकी वाटून झालेला आहे, त्याचाही खूप छान सुगंध येतोय. असं ताट काढते. छान वाफवली गेली भाजी, स्वतःचंच पाणी सुटले भाजीला. एकदा छान परतून घेते तिला. वाटण आपण जे केलं होतं ते घालते. मिक्स करते आधी हे वाटण भाजीसोबत. नंतर आता आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ही मी कन्सिस्टन्सी वाढवते आहे. थोडीशी चांगली परतलेली आहे आणि शिजतसुद्धा आलेली आहे. याच्यामध्ये मी आता लाल मिरची पावडर घालते आणि ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. आणि भाकरीसोबत खाण्यासाठी ही भाजी थोडीशी ग्रेव्ही असलेली छान लागते. पुन्हा एकदा थोडंसं मीठ या भाजीमध्ये वाढवते आहे, कारण ग्रेव्ही वाढलेली आहे या भाजीची. तर मी झाकण ठेवते. 10 ते 12 मिनिटांनी झाकण ओपन करते मी. आहा, काय सुंदर सुवास येतोय या भाजीचा, एक नंबर. तर मस्त अशी ग्रेव्ही आहे ना बघा, छान अशी झालेली आहे. खूप जास्त घट्टही नाही, पातळही नाही, अशी झालेली आहे. सुवास तर एकदम सुंदर म्हणजे. आणि आता याच्यामध्ये परत थोडेसे तीळ घालते. इतकं सुंदर वाटते ना, तिळाचं गार्निशिंग असलेली आजची ही भाजी ना एक नंबर लागणार आहे. देवाला नैवेद्य ठेवायचं आहे, त्यामुळे पहिल्यांदा आधी भाकरी करून घेते. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटकी तेव्हा मिळते भाकर. तर बहिणाबाई चौधरीची कविता आज मला ना अचानक गावीशी वाटली म्हणून गायली. नाही तर मस्त इथे मी तीळ लावते आहे भाकरीला. पण भारी वाटतंय. म्हणजे गोगी असल्याचा फील जो आहे ना, हा तीळ असे भरपूर टाकल्यानंतरच येतो. आणि बाजरीची भाकरी ना खाण्याचं विशेष महत्त्व तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, लोह आहे, फॉस्फरस आहे याच्यामध्ये. आणि बद्धकोष्ठतेसाठी पण खूप चांगली आहे बरं का बाजरीची भाकरी. म्हणजे जे नेहमी नुसता भात खातात आणि बाजरीची भाकरी खातात त्याच्यामध्ये लगेचच फरक कळतो. भाकरी झालेली आहे. पण दोन्ही मुलांना लहान भाकरी आवडतात मस्त, तर त्यांच्या मनासारखं होईल.
मंडळ करा. तू निकाल पापा निकालो ना बाहर. बरोबर डॉट. हां ठेव. आता मंडळ केलं ना. हां आता तुळशी पान ठेवलंय ना, तुळशीपत्र. हां हां आता पाणी फिरव 3दा. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. हां हां असं कर. हां असं कर. हां छान. हां नैवेद्याचा आम्ही केलेल्या नैवेद्याचा स्वीकार करा असं. आम्ही केलेल्या नैवेद्याचा स्वीकार करा. संक्रांतीला काळा घालायचं नाही ना, म्हणून आजच मॅडम काळा घालून बसले. आवडता ड्रेस आहे आधीचा, आहे ना बेटा. बहुत अच्छा आहे. खाऊन बघा, टेस्ट सांगा मला. कच्चा आहे. तिखट तिखट नाही. बघ नुसती खा, नुसती खा भाकरी, नुसती भाकरी खा. तिखट नाही बनवलं बेटा. ऋषी ये ना बाळा लवकर. एक नंबर सो. इकडे या सगळं. ही भाजी झणझणीतच जरा चांगली लागते ना, है ना. नुसती खा भाकरी. ऋषिकेश दिसतंय का? तर ऋषिकेशला दिलेलं आहे नैवेद्याचं ताट, त्याचं आवडतं, है ना. सांग आता टेस्ट करून पटकन. दादाला सोड बेटा, जेवू देत त्याला. खा बेटा तू नुसती भाकरी खा. नुसती छान आहे. काय आलं? गुळ तूप देऊ? गुळाबरोबर देऊ? झणझणीत झालं. झणझणीत झाली आहे. च्या मम्मीला रेसिपी दिलेली. हा तू रेसिपी दिलेली. हा तो ऋषिकेशची रेसिपी आहे. लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मकर संक्रांतीच्या सुद्धा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. बाय बाय.